नमस्कार, माझं नाव प्राची नारकर. मी जिल्हा परिषद केंद्रीय शाळा लोटेमाळ या शाळेमध्ये रॅलीजकडून राबवला जाणारा इंग्लिश लिटरसी प्रोग्राम या प्रोग्रामची शिक्षिका आहे. हा प्रोग्राम सुरू होण्याआधी त्यांना इंग्लिशची बाराखडी द्यायचे किंवा क आला की काय घ्यायचं, के ए किंवा का की आली की के आय. ह्या प्रोग्राम मुळे काय झालं, ती एक जुनी पद्धत जाऊन आपण एक नवीन पद्धत आणली. ती पद्धत त्या मुलांना ती बाराखडी पाठ करण्यापेक्षा जास्त सोपी वाटली. नुकतेच आमच्या जिल्ह्याचे रत्नागिरी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी एज्युकेशन ऑफिसर त्यांनी आमच्या शाळेला व्हिजिट केली असता त्यांनी प्रत्येक मुलांकडे प्रत्येक वर्गात जाऊन इंग्लिशबद्दल माहिती विचारली आणि त्याच्यामध्ये मुलांना त्यांनी अक्षरशः फळ्यावरती ABC असे शब्द लिहून विचारलं की यामधला वेगळा शब्द कुठला. तर मुलांनी बरोबर त्यामध्ये त्यांना जे हवं होतं ते उत्तर दिलं. पूर्वी भीती होती, इंग्लिश विषय म्हटलं की मुलांना कठीण वाटायचं, पण या आपल्या उपक्रमामुळे मुलांना हा विषय अतिशय सोपा वाटू लागलाय. मुलं आत्मविश्वासाने इंग्लिश विषयी बोलतात, लिहितात. हा मुलांमध्ये या उपक्रमामुळे झालेला फरक आहे. त्याच्यातला नुसतं पुस्तकातून ज्ञान घेण्यापेक्षा जेव्हा ज्ञान कृतीतून दिलं जातं तेव्हा ते कायमस्वरूपी लक्षात राहतं. विशेष म्हणजे जी मुलं इंग्रजीचा शब्द बोलायला घाबरत होते ते आता बिनधास्तपणे बोलायला लागली आहेत. मुलांमधला न्यूनगंड गेलेला आहे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. एक समाधान या गोष्टीचं वाटलं, कारण आम्हाला आता पूर्वीचा म्हणजे पाठपुरावा करावा लागत नाहीये. कारण त्यांच्याकडूनच म्हणजे पूर्वीचं जे आहे, कारण हे आम्हाला शिकू शकत नाही, कारण वेळ नसतो तेवढा आम्हाला. कारण पदवीधर असल्यामुळे आम्हाला 6वी, 7वी आणि 8वी हे 3च वर्ग आहेत. पण पहिल्यापासून या मॅडम शिकवत असल्यामुळं वरून जे येणारे मुंबई, दिल्ली किंवा आमच्या एज्युकेशन ऑफिसर जे कोण असतील किंवा सेवक असतील, हे जे येतात आमची म्हणजे मुलांची परीक्षा घ्यायला, त्यावेळी अचानक खाली एकदम खालच्या स्तरावर जातात. आता खालचा स्तर हा आमच्यामुळं प्रेरित झालेला नसतो. हा खालच्या स्तराला प्रेरित करण्याचं काम हे रॅलीज इंडियाचे जे मार्गदर्शक शिक्षक आहेत, शिक्षिका यांनी केलेलं आहे. आता 5वीला मुलं जवळ सगळे वाचतात. ह्या नारकर मॅडम ह्या पण छान घेतात आणि मुलांना वाचता येते. कारण आर्या चाळके ही मुलगी खूप घाबरायची, पण आता ती मी वाचायला माझ्या पुढे वाचते. म्हणजे एवढा त्याच्यात बदल झालेला आहे. हा जो इंग्लिशचा उपक्रम घेतलाय तो माझ्या वर्गातल्या मुलांना दुसरीपासून त्याचा फायदा मिळतो. आता त्यामुळे काय झालंय, त्यांची शब्दसंपत्ती खूप वाढली. आम्ही पण जे घेत होतो पहिलीपासून इंग्लिश आहेच 2001 पासून, पण आपले शब्द असतात ते नेमके असतात की ए फॉर ऍपल आणि ए फॉर एरोप्लेन याच्याशिवाय मुलं काही बोलू शकत नाही. पण आता जर आमच्या मुलांना विचारलं तर A to Z मध्ये प्रत्येक अक्षराचे ते जवळजवळ 10-12 शब्द सांगतात. एक शिक्षक म्हणून मी स्वतः म्हणजे ग्रामीण भागातच राहणारी आहे, त्यामुळे तिथे असं वातावरण नाहीये की इंग्लिश बोलणं किंवा इंग्लिश शब्द तुम्हाला आपल्याला जास्त ऐकायला नाही मिळत. पण या प्रोग्राममुळं माझ्या स्वतःच्यात खूप बदल झाला. एक इंग्रजीची भीती असते ना, किंवा ते कंटाळतात सारखे शब्द पाठ करायला, किती पाठ करायचं. पण ह्या जी आपली एलिमेंटरी रिडिंगचे बुक आहे किंवा ते जी आवाजाची पद्धत आहे, त्यांच्यामुळे त्यांच्या डोक्याचं एक टेन्शन गेलं की आपल्याला सगळं पाठ नाही करायचंय, ते आपल्याला ऑटोमॅटिकली वाचता येणार आहे. एक ठराविक हे पाठ केलं, हा त्यांच्यातला म्हणजे ती जी पद्धत आहे त्यांना इतकी आवडली की ती मुलं आता आवडीने इंग्रजीचा अभ्यास करतात. लीप फॉरवर्डच्या या कार्यक्रमामुळे जिल्हा परिषदेतल्या शाळातील मुलांचं म्हणजे इंग्लिश खूप छान झालंय आणि नक्कीच त्यांना पुढच्या ह्याच्यात त्याचा खूप फायदा होईल. आफ्टर इंट्रोड्युसिंग लीप फॉरवर्ड in 2015-16, so in last 3 years we have seen drastic change among these kids. Now it's exactly the reverse side, where majority of kids are able to understand even the complicated words. They know how to break these words and understand exactly what does that word mean. हा टेलवर्ड कॉन्सोनंट पासून तोडायचा, त्यानंतर VC कॉम्बोच्या पद्धतीनुसार तोडायचा. Adventure. Even though they are not able to speak fluently in English, they can read in English, they can understand whatever has been asked to them in English and accordingly respond.
थँक्यू रॅलीज. थँक्यू रॅली. थँक्यू लिप फॉरवर्ड. थँक्यू लिप फॉरवर्ड. थँक्यू रॅली. थँक्यू रॅलीज. थँक्यू रॅलीज. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निक्सचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.